जळतो आजही तुझ्याशिवाय. सकाळचे 7:30 वाजले असतील. पहाटे पहाटे धुक्यांच्या मिठीत असलेले हे शहर नुकतंच कुठे जागं होतंय. सुट्टीचे दिवस असल्याने शाळकरी मुलं, कॉलेज कट्टे पण अजून जागे झाले नसतील. डिसेंबरमधली थंडी माझ्या अंगाला मात्र जाणवते. उन्हाचा एखादा चुकार किरण जमिनीवर येतोय. हळदी रंगाचे रस्त्यावर पडलेले कवडचे, रस्त्याच्या आजूबाजूला घनदाट झाडं आणि त्यातून येणारे ते निरनिराळे पक्ष्यांचे आवाज एखाद्या स्वर्गासारख्या शांत ठिकाणी आल्यासारखं मला वाटतंय. 4 पावलावर पुढे माझा नुकताच झालेला नवरा चालतोय. अंगाभोवतीची शाल मी अजूनच गुरफटवून घेतली. मला थंडीची अजिबात सवय नाही. नवरा माझ्याकडे बघून हसेल. हसू देत, त्याला या थंडीची लहानपणापासूनच सवय. त्याचं बालपण या शहरात गेलं. पुढे मुंबई शिक्षण आणि नोकरी करताना सुद्धा या शहराशी त्याने नाते जोडून ठेवलंय. लग्नानंतर अवघ्या 3 दिवसांनी तो मला इथे घेऊन आला. सुरुवातीला मी थोडी नाराज होते. असल्या शहरात काय हनीमूनला यायचं म्हणून. पण इथे आल्यावर मात्र खरंच खूप छान वाटलं. 4 दिवस कसे गेले कळलेच नाही. रोज नवऱ्याला चा एखादा मित्र भेटतो. रोज कुठेतरी फिरायला जायचं. नवरा लहानपणी जिथे जिथे भटकायचा, खेळायचा, हुंदडायचा अशी ठिकाणं बघायची. त्याच्या विविध खोड्या ऐकायच्या. नवऱ्याच्या लहानपणीच्या नात्यांशी माझं नातं जुळत होतं. गेले 3 वर्ष आपण ज्याला आपला माणूस म्हणून ओळखतो त्याची अजून पण दुसरी एक बाजू असू शकते. त्याचं सुंदर दुसरं आपल्याला माहीत नसणारं एखादं रूप असू शकते. हे समजूनच फार मजा वाटते. आता एवढ्या सकाळी सकाळी तो मला एका टपरीवर घेऊन चाललाय. त्या टपरीवाल्याकडे म्हणे जगातील सर्वात सुंदर कॉफी मिळते. खरं तर मी चहाबाज, पण इतक्या सकाळी या शहरातून फेरफटका मारणं हे देखील एक अद्भुत गोष्ट आहे. म्हणूनच मी इतक्या लवकर बाहेर पडायला तयार झाले. एखाद्या घरट्यासारखं छोटंसं शहर. सकाळची बोचरी थंडी हळूहळू उबदार बनत जाते आणि संध्याकाळी परत गारव्याची शाल पांघरून झोपी जाणार. अजून 15 मिनिटे चालल्यावरती टपरी आली. खरं तर एक छोटंसं हॉटेल. समोर 4 टेबलं आणि खुर्च्या, गरमागरम कॉफी आणि इडलीचा वास. हॉटेल मालकाची लगबग चालू आहे. नवऱ्याला त्याने बरोबर ओळखलं आणि सर्वात आधी 2 कॉफीचे भले मोठे मग समोर आणून ठेवले. एवढी? माझ्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला. नवरा आजूबाजूला बघण्यात मग्न. एवढ्यात बाजूच्या टेबलवर एक माणूस येऊन बसला असेल. 35शीचा, भकास डोळ्याचा, विस्कटलेल्या केसाचा आणि गबाळ्या वेशाचा. नवऱ्याने म्हणे त्याला हाक मारली. त्याचं लक्ष नव्हतं. परत नवऱ्याने हाक मारली, डॅनी. त्याने आमच्या टेबलकडे वळून पाहिलं. आधी नवऱ्याकडे, मग माझ्याकडे. तो हसला, ओळख असून नसल्यासारखा. मी तिला मारली नसती. माझ्यासोबत कशी पण राहिली असती आणि तो उठून निघून गेला. मला काही समजलं नाही. नवऱ्याला विचारलं तर त्याने त्याची अख्खी कथा सांगितली. त्या शहरामध्ये वातावरण तसं कर्मठच. त्यातून काळ 10-12 वर्षापूर्वीचा. बाजूच्याच्या घरात आमटीला फोडणी कधी पडली इथपासून ते गावच्या दुसऱ्या टोकाला असण्यापर्यंत सुमित गणितात किती मार्क पडेल याची इंत्यभूत माहिती ठेवणारं शहर. गावामध्ये एकच चित्रपटगृह, 3-4 शाळा आणि एकच कॉलेज. त्यामुळे कोण कुठे काय कसे हे सर्वांना समजणार. अशा शहरात जातीपातीमधले वातावरण अजूनच कडक. त्यात परत ब्राह्मण गल्ली, सोनार गल्ली, सुतार गल्ली अशा गल्ल्यात त्या जातीला वाहिलेल्या अर्थात वाढत्या गर्दीमुळे काही लोकांचे ठुमदार बंगले पण होतेच गावामध्ये. नवीन उठलेल्या या हाऊसिंग सोसायटीमध्ये ही छान घरे बांधली होती. अशाच घरामध्ये आजूबाजूला राहायचे देशमुख आणि सिक्वेरा कुटुंब. देशमुख मूळचे विदर्भाकडले आणि सिक्वेरा उडप्पीचे. इकडे नोकरीला म्हणून आले, इथे स्थायिक झाले. त्यांची मुलं इथे शिकली आणि वाढली. त्यांची लग्न पण इथेच झाली आणि इथेच त्यांचे संसार वाढले. सिक्वेराचा डॅनियल आणि देशमुखची पूजामध्ये फार 3-4 महिन्याचा फरक असेल. दोघं एकत्र खेळायची, शाळेत एकत्र जायची. अगदी दृष्ट लागावी अशी मैत्री होती दोघांची. 18-20 वर्ष तरी त्या मैत्रीमध्ये काही वावगं आहे असं कुणाला वाटलं नाही. पहिलं वादळ आलं ते देशमुखाच्या घरात. पूजाने जेव्हा स्पष्टपणे सांगितलं की तिला डॅनीबरोबरच लग्न करायचं आहे. डॅनीच्या घरात वादळाचा दुसरा तडाखा बसलाच. तोपर्यंत एकच जमेची बाजू होती. दोन्ही मुलांनी आपापल्या घरी सर्व प्रकरणाची कबुली दिली होती. पळून जाणे वगैरे प्रकार दोघांनाही पसंत नव्हते. शिक्षण संपून नोकरी लागताच दोघं लग्न करणार होते. घरातल्यांची संमती असो वा नसो, देशमुखाच्या घरी हे मुलीचे घर असल्याने तिथे मारहाण, मुलीला कोंडून ठेवणे वगैरे सर्व प्रकार झाले.
हळूहळू गावामध्ये या प्रकारची व्याच्यता होऊ लागली. प्रकरण जास्त शेकायच्या आधी यातून काही जण रोज मार्ग काढणे उत्तम असे घरातल्या सर्वांचे मत झाले. फक्त एक धर्माचाच नव्हता, सांपत्तिक स्थितीचा पण होता. पूजा एकुलती एक मुलगी होती. तिच्या काकाला एक मूलबाळ नव्हतंच. काही नाही तर 20-25 लाखाच्या इस्टेटीची ती वारस होती. सिक्वेराच्या घरातलं वातावरण थोडं वेगळं होतं. त्यांना पूजा पसंत होती. नापसंत करण्यासारखं काही नव्हतंच तिच्यामध्ये. प्रश्न फक्त धर्माचा होता आणि तेवढी तडजोड त्यांना मान्य होती. देशमुखाच्या घरात रोज पूजाच्या गैरहजेरीतील चर्चा व्हायला लागल्या. शेजाऱ्यांनी काही समजून न देता कुणाच्या गाठीभेटी फोनाफोनी चालू झाली आणि एक दिवस पूजाच्या बाबांनी पूजाला जवळ बसवून घेतलं आणि प्रेमाने समजावलं. ते पूजाच्या आणि डॅनीच्या लग्नाला तयार होते. अट फक्त एकच होती, त्यांना लग्न हिंदू पद्धतीने करून द्यायचं होतं. पूजा खुश झाली. धावत डॅनीला जाऊन तिने सांगितलं. डॅनी खुश झाला. त्याच्या घरचे खुश झाले. त्यांना अट मान्य होती. मुहूर्त काढण्यासाठी डॅनीची जन्मपत्रिका बनवून घेतली. ती पत्रिका पूजाच्या पत्रिकेसोबत जुळवून घेतली आणि पुन्हा एक वादळ घरात आलं. पूजाला कडक मंगळ होता. तिचं लग्न जर डॅनीबरोबर झालं असतं तर वर्षभरात डॅनी मेला असता. आता निर्णय पूजाच्या हातात होता. डॅनीला हे सर्व अर्थातच मान्य नव्हतं, पण पूजा भोळी बिचारी. तिने स्वतःच्या आनंदापेक्षा डॅनीचं आयुष्य जास्त महत्त्वाचं मानलं आणि लग्नाला नकार दिला. अवघ्या 2 आठवड्यात देशमुखांनी पूजाचे लग्न पुण्यामध्ये एका इंजिनियरबरोबर लावून दिलं. गुपचूप, डॅनीला आणि त्याच्या घरच्यांना समजू न देता. लग्नामध्ये काही गोंधळ होऊ नये म्हणून पूजाचा नवरा आणि तिची सासू असा तिघांचा संसार चालू झाला. पूजाच्या पूर्वायुष्याबद्दल थोडीफार कल्पना त्याला पण होती. म्हणूनच भरपूर हुंडा घेऊन मगच ते लग्नाला तयार झाले होते. पूजाच्या खुशीसाठी, घरच्यांना इब्रतीसाठी देशमुखांनी त्यांना हवं ते दिलं होतं. अजून द्यायची तयारी होती. लग्नानंतर पूजा कधीच माहेरी आली नाही. तिचे आईवडील तिला भेटायला जायचे. पूजा त्याच्याशी कधीच बोलायची नाही. कधीही गेले तरी झोपलेलीच असायची. जागी असली तर तारवटलेली असायची. पूजाच्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. पण नवऱ्यासमोर काय बोलणार? पूजाचे वडील आपला प्लॅन किती कामयाब झाला हे बघून खुश होते. मुलगी काय आज ना उद्या बोलेल आपल्याशी, करेल हळूहळू संसार. तिला भेटायला गेले की काहीतरी महागडी गिफ्ट आणि सोन्याचा दागिना घेऊन जायचे. तिच्या नवऱ्याला आणि सासूला खुश ठेवण्यासाठी. गावामधला बंगला पूजाच्या नवऱ्यानेच तिच्या नावावर हट्टाने करून घेतला. पूजाच्या नावावर असलेला सर्व पैसा, इस्टेट हळूहळू तिच्या नवऱ्याच्या नावावर झाली. आणि एक दिवस पूजाच्या गावी फोन आला. तुमच्या मुलीने आत्महत्या केली. संपलं, सगळं संपलं. देशमुख पुण्याला जाईपर्यंत सर्वच संपलं होतं. पूजाची राख मिळाली त्यांना. तेवढे घेऊन परत आले. काय झालं, कसं झालं, प्रत्येक प्रश्नाची उत्तर पूजाच्या नवऱ्याकडे होती. पोलीस पण आत्महत्या म्हणून मोकळे झाले. मानलं नाही ते फक्त पूजाच्या आईचं मन आणि मानलं नाही ते डॅनीचं मन. पूजाचं लग्न झाल्यापासनं पूजाला विसरण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले, पण पूजाचं त्याला सोडत नव्हती. सारखी स्वप्नात यायची. घरामध्ये, अंगणामध्ये फिरताना दिसायची. कुठे का असेना ती खुश आहे ना, हाच विचार त्याच्या मनात कायम असायचा. आता पूजा नाही, या जगातच नाही, कुठेतरी लांब गेली त्याला सोडून, त्याला एकटं सोडून. आयुष्यातला प्रत्येक क्षणाची आठवण तिच्या नावासोबत होती. तीच आता त्याच्या आठवणीत राहिली. त्याने तिचं ऐकायला नको हवं होतं. तिला पळवून न्यायला, जबरदस्तीने कसं पण घेऊन जायला हवं होतं. त्याने तिला खूप खुश ठेवलं असतं. किमान तिला जिवंत ठेवलं असतं. तिला मारलं तरी नसतं. त्याचं प्रेम होतं तिच्यावर. पूजाचे भलं हवं असणारे लोक नेहमी हीच गोष्ट विसरले होते. 10-12 वर्ष झाली तरी तो अजून असाच फिरतो शहरामध्ये. काही लोक त्याला वेडा म्हणतात, मानसिक रुग्ण म्हणतात, तरी तो तसाच भकास डोळ्यांनी फिरतो पूजासाठी. धन्यवाद ही कथा ऐकल्याबद्दल. धन्यवाद.